नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये जी घोषणा करण्यात आलेली होती कर्जमाफीची 2 लाख रुपये कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, या संदर्भामध्ये सर्व शेतकरी वाट पाहत होते नेमकं कधी याबाबतचा GR येणार, अटी शर्ती काय असणार आहेत। आणि काल मंत्रिमंडळामध्ये या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आणि संध्याकाळ होतपर्यंत याबाबतचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि आता आपल्याला या GR मध्ये संपूर्ण अटी शर्ती, किती कर्ज माफ केलं जाणार आहे, कोणाला किती प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, आणि जर तुमचं कर्ज हे 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत आहे तर मग 2 लाख रुपये तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहेत। पण त्याच्यावरचं जे काही कर्ज आहे त्याचं काय, ते तुम्हाला भरायचं आहे का, किंवा कधीपर्यंत भरायचं आहे, किंवा नंतर भरलं तर चालेल, याबाबतचे जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संपूर्ण एक पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल पाहिलेला आहे की किती कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना माफ केलं जाणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग आता व्हिडिओला सुरू करूया। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, तर शासन निर्णय आपण इथे समजून घेणार आहोत। आता 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे मंत्रिमंडळाने इथे मंजुरी दिलेली आहे या योजनेसाठी। आता योजनेचा तपशील आपण समजून घेणार आहोत। एक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे। कर्जमुक्ती आता ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख रुपयापर्यंत आहे। आता इथे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न होता की फक्त मुद्दल माफ होणार आहे की व्याजसुद्धा माफ होणार आहे। तर इथे देण्यात आलेलं आहे बघा की मुद्दल व व्याज दोन्ही मिळून 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला माफ केलं जाणार आहे। पण यामध्ये अजून एक खूप महत्त्वाची अट आहे, ती पुढे आहे आणि ती आपण पाहणार आहोत। तर हा इथे मुद्दा आपला क्लिअर होतो की फक्त मुद्दल नाही तर आपलं जो काही इंटरेस्ट आहे त्याच्यासोबतचं जे व्याज आहे ते सुद्धा आपल्याला इथे 2 लाखापर्यंत माफ होणार आहे। मग ज्यांचा मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाखाच्या आतमध्ये आहे किंवा 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्यांना संपूर्णच इथं माफी दिली जाणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करून, म्हणजे इथं कन्फ्यूज नाही व्हायचं आहे। आता 30 सप्टेंबर 2025 काय आणि 31/3/2026 काय, तर बघा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही तुमचं लोन आहे ते आणि त्याच्यावरचा व्याज हे 30 सप्टेंबरपर्यंत बघितलं जाईल की किती आहे, आणि जास्तीत जास्त बघितलं जाईल की ते 31/3/26 पर्यंत भरलेलं आहे की नाही। म्हणजे पुढचे 6 महिने तुम्ही भरलेले नाही आहे तर त्याला थकीत कर्ज मानलं जाणार आहे। तर आता इथे पुनर्गठन करून आपण जे नवीन कर्ज उचलतो त्याबाबत माहिती देण्यात येत आहे आणि ती सुद्धा 2 लाखापर्यंतच कर्ज माफी आहे। आणि आता तिसरा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये जी करण्यात आलेली होती या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन थकीत हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली जी एक रक्कम आहे ती अनेक बँकाकडून सुद्धा असू शकते। कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण रुपये 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या अंतर्गत लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। मित्रांनो, हा GR इथे थोडा मोठा आहे, 7 पेजेस द्यायचे। आपण याचे थोडेसे मुद्दे काढलेले ते आपण समजून घेऊया। आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, जे मी सुरुवातीला इंट्रोमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की 2 लाखापेक्षा जर जास्त तुमचं लोन असेल, कर्ज असेल व्याजासहित तर मग काय। तर बघा यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे की जर तुमचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर जी वरची रक्कम आहे ती तुम्हाला आधी बँकांना भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे, म्हणजे कर्ज तुमचं माफ होणार आहे। आता समजा तुमचं 2,10,000 रुपये जर लोन होत असेल कर्जासोबत तर तुम्हाला वरचे 10,000 रुपये आधी भरायचे आहेत आणि ते भरण्याची जी तारीख ठेवण्यात आलेली आहे ती 31/3/2027 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तर बघा एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत जी काही रक्कम आहे
ती बँक किंवा जी काही तुमची संस्था असेल त्यास परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ घेतलेला होता त्यांनासुद्धा सेम आहे. फक्त त्यांची जी अमाऊंट आहे ती 50,000 रुपये असणार आहे. म्हणजे जे काही पैसे आहेत ते 50,000 रुपये आणि 50,000च्या वर जर तुमचं जी पण अमाऊंट असणार आहे आता ती तुम्हाला भरायची आणि त्यानंतर तुम्हाला 50,000 रुपये माफ केले जाणार आहे. आणि हे कुठपर्यंत भरायचे ते इथे देण्यात आलेले बघा. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याच्या 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. आता बघूया प्रोत्साहनपर लाभ. जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे त्यासाठी काही इथे कंडिशन ठेवण्यात आलेले आहे, काय अटी शर्ती आहेत. तर वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2022-23, 2023-24 आणि 2025-26 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार किंवा विहित वेळेत किंवा यानंतरचे असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतकी अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. त्या योजनेचा लाभ खालील व्यक्तींना मिळणार नाही आहे. असे कोणते व्यक्ती बघा. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थेचे सदस्य, महानगरपालिका वगैरे जे असतात त्यामधले नगरसेवकसुद्धा यामध्ये पकडलेले आहेत. म्हणजे ज्यांना या योजनेचा लाभ मिळतच नाही. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ज्यांचं जे मासिक वेतन आहे ते 25,000पेक्षा जास्त असणार आहे अशा व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस टी महामंडळ यामध्ये जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांनासुद्धा यामधून वगळण्यात आलेलं आहे. शेतीबाह्य उत्पन्नाच्या सोर्सापासून आयकर भरणारी व्यक्ती म्हणजे तुमच्याकडे शेती पण आहे आणि अजून तुमचं काही बिझनेस पण आहे त्यावर जर तुम्ही ITR भरत असेल असे तुम्ही शेतकरी आहे की तुम्ही बिझनेस पण करताय आणि शेती पण करताय, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न पण जात आहे तर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. जी रिटायर्ड झालेली व्यक्ती असतील त्यांचं जी काही पेन्शन मिळते त्यांना ती 25,000पेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा इथे पकडलेले नाही आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सरकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी, कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त जर तुम्हाला वेतन आहे तर तुम्ही या योजनेमधून लाभ घेऊ शकत नाही. आता योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. तर ठीक आहे, हे तुम्ही वाचून घ्या अंमलबजावणीची जी काही प्रक्रिया असणार आहे. पण यामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जे घेतलेलं कर्ज आहे तुम्ही ते जर थकीत असन पुढच्या येणाऱ्या 31/3/2026 पर्यंत म्हणजे थकलेलं आहे, तुम्ही भरलेलं नाही आहे तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. आणि जर तुम्ही नियमित कर्ज परतफेड करत होता 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये जर तुम्ही नियमित कर्ज परतफेड केलेलं आहे बँकेच्या नियमानुसार तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तर ही एक आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. अखेर ही कर्जमाफी झालेली आहे आणि आता लवकरच याबाबतची सर्व कार्य पूर्ण केली जातील अशी आपण अपेक्षा करू. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा. भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.